सर जी, आता पुन्हा कुठे जायचंय? किधर जाना था ना? किथे जाना है सर जी? अरे तुला सांगायला विसरलोच. आता तुझं काम झालंय, तू गेलास तरी चालेल. अच्छा जी. अरे देवा. अरे काय झालं? काही विचारायचंय का मला? आपलं पगाराचं तर बोलणं झालंय ना? काही अडचण आहे का? पैसे वगैरे हवेत का? नहीं सर जी, वो ऐसी की बात ही नहीं है. मैं कह रहा था कि हे बघ, लाजू बिजू नकोस. तुझ्या मनात येईल ते बोल. हं? आणि मला राग येईल अशी काही भीती मनामध्ये बाळगू नकोस. नहीं सर जी, कोई गल नहीं, चलता हूँ. एक बात करनी थी सर जी. बोल. सर जी, जब से आपने मम्मी जी के हाथ के खाने की बात की है ना, तब से दिल बड़ा एक्साइटेड सा हो गया सर जी. मतलब अभी भी मैंने बड़ी ऐसी खुशबू आ रही थी किचन में से. बस आपने जो दोपहर में बात की ना, वही याद आ गई थी. एकदम करेक्ट बोले आप, एकदम करेक्ट. मराठी खाने की बात ही कुछ और है. खुशबू से एकदम गांव के खाने की याद आ गई. बस आज काही खास बेत असेल असं मला तरी वाटत नाही. एक काम कर, तू जेवण करूनच जा. मी ललिताला सांगतो तू पण जेवायला थांबणार आहेस म्हणून. नहीं सर जी, रहने दीजिए सर जी. मैंने तो बस ऐसे ही. एकदा सांगितलं ना थांब म्हणून, तर थांबायचं. कळलं? ठीक है सर जी. अभी आप इतने प्यार से बोल रहे हो तो रुक ही जाता हूँ सर जी. कानविंदे, किती दिवस तुम्ही माझ्यासारख्या मिडल क्लास माणसाच्या डोक्यावर ही टांगती तलवार ठेवणार आहात? हे बघा, आपलं भिंग जर फुटलं ना तर माझ्या अख्ख्या कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळेल. हे कळतं का तुम्हाला? हा, म्हणजे आता आपल्याला स्पीड वाढवायला हवं. 5 किलोच्या डिलिव्हरीसाठी आपल्याला इतके दिवस लागून चालणार नाही. मग आता काय करायचं? हे पाकिट डायरेक्ट विकायचं आहे. काय? डायरेक्ट विकायचं? असं कसं डायरेक्ट विकायचं? हा, आता दुसरा पर्याय नाही. मिडलमॅनची लिंक कट करून आता हे तुलाच काम करावं लागेल. हे बघा, हे मला मान्य नाही. आपलं असं काहीही ठरलं नव्हतं. त्यात अहो खूप जास्त रिस्क आहे. म्हणूनच म्हणतोय, आता उशीर करून चालणार नाही. दोन्हीकडून रिस्क आहे आणि तुलाही रिस्क घ्यावीच लागेल. पैसे हवेत ना तुला? नको असतील तर सांग. पण आता तू यात अडकला आहेस आणि असं मधूनच यातून बाहेर पडता येणार नाही. विचार कर आणि सांग मला. हे बघा, हे मला अजिबात मान्य नाहीये. कारण आपलं असं काहीही बोलणं झालं नव्हतं. शिवाय हे उघडपणे मला नाही करता येणार. अरे प्लीज, नाही म्हणू नको. तुला पैशांची गरज नसली तर मला प्रचंड पैशांची गरज आहे. आणि आता जर हे काम नाही झालं तर मी मोठ्या प्रॉब्लेम मध्ये सापडेल. आणि मी तुझ्याकडून फुकटात कुठं काम करून घेतोय? त्याचा योग्य मोबदला देतोय मी तुला. आत्ता मदत केलीस तर तू या प्रकरणातून मोकळा होशील. अरे 2-3 तासामध्ये तुझ्या अकाउंटला 2 लाख रुपये येतील. आणि काम पूर्ण झालं तर 2-3 दिवसात तुझ्या अकाउंटला 3 लाख रुपये जमा होतील. विचार कर. सर जी, बात ये थी बस थोड़ी सी प्यास लगी थी तो थोड़ा पानी चाहिए था बस. आपके तो मैं जाके पी लूं किचन में. त्यात विचारण्यासारखं काय आहे? जा, जाऊन पे. नहीं वो बात ऐसे ना सर जी, वो कुछ लोकांना ऐसा हम जैसे मामूली ड्रायव्हर लोग किचन मध्ये जाऊन पाणी पिलेलं आवडत नाही ना म्हणून. अरे बाबा, आमच्याकडे तसं काही नसतं.
आमच्या घरात कुठल्याही प्रकारचा भेदभाव करत नाही आणि पाण्याला नाही म्हणणं तर मोठं पाप असतं. जा, पाणी पिऊ दे. थैंक यू सर जी. जी मैंने थोड़ा पानी चाहिए था जी. पीना था पानी चाहिए था मैंने. थैंक यू. कहाँ है ये? मला नुकतंच जयंतच्या घरी अडकून आल्यामुळे त्याचा भास होतोय का की खरंच जयंत होता. प्लीज एक मिनिट एक मिनिट त्यांना आतमध्ये ऐकता आतमध्ये एक थोडं प्लीज प्लीज त्यांना आत राहू दे. या चिरंजीव, या सिद्धिराज, संपतराव गाडे पाटील, या स्वागत आहे आपलं. या